लातूरमधील गुंजरगा गावामध्ये पावसासाठी शेतकऱ्यांचा महादेवाला जलाभिषेक. महिनाभरापासून पावसानं दडी मारली असल्यानं खरीप पिकं कोमेजली. त्यामुळे तेरणा नदीचं पाणी डोक्यावर आणत गावकऱ्यांचं ग्रामदैवतासमोर साकडं. लातूरमध्ये टँकरनं पाणी आणून वृक्ष जगवण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या स्वयंसेवकांची धडपड. पावसानं दडी मारल्यानं भीषण परिस्थिती ओढावली. नवी मुंबईचा पाणी पुरवठा 2 दिवस बंद राहणार. मोरवे धरणातून पाणी पुरवठा होणाऱ्या पाईपलाईनची आता दुरुस्ती केली जाणार. खारमध्ये गेल्या महिनाभरापासून पाण्याचा पुरवठा झालेला नाही. संतप्त रहिवाशांचा सिडको कार्यालयावर हंडा मोर्चा. कल्याणमध्ये जीबीएसचा संशयित रुग्ण आढळलाय. खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून रुग्णाची प्रकृती सध्या स्थिर. केडीएमसी मुख्य वैद्यकीय अधिकारी दीपा शुक्ला यांची माहिती. अकोल्यातील एमडी ड्रग विक्री प्रकरण दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 2,30,000 रुपयांचं एमडी ड्रग जप्त, तर तिसरा आरोपी गब्बर जमादार फरार. अकोल्यातील ड्रग्ज प्रकरणातील फरार आरोपी गब्बर जमादारच्या शोधासाठी पोलिसांची 4 पथकं सक्रिय. गब्बरचे पोलिसांसोबतचे व्हिडिओ समोर आले होते. या संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्पष्टीकरण मागवल्याची ही माहिती. पुण्यात अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई. निलंबित एमबीबीएस डॉक्टरसह तिघांना अटक. तिघांकडून 11,43,000 रुपयांचे मेफेड्रोन जप्त. गोकुळ दूध संघाच्या संचालकांची संख्या 21 वरून 25 करण्याचा निर्णय. गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांची माहिती. रायगडच्या पेणमधील दुरशेत गावामध्ये अवजड वाहतूक आणि दगडखाणीमुळे गावाची हानी होत असल्यानं ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलन केलं. पोलिसांकडून नदीत उड्या घेत ग्रामस्थांना अडवण्याचा प्रयत्न. पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.